आपल्या सर्वांनाच ना नेहमी प्रश्न पडतो की जेवायला नक्की काय बनवायचं. झटपट रेसिपी हवी आणि टेस्टीसुद्धा हवी. तर अशीच एक रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण झटपट मसाला पुलाव कसा बनवायचा ते बघूयात. तर इथे मी एक बासमती तांदूळ छान धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेत. त्यानंतर इथे मी 4 ते 5 प्रकारच्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून चिरून घेतल्यात. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथे मी 7-8 काजू, तमालपत्र, दालचिनी आणि लवंग असं घेतलेलं आहे आणि 2-3 काळी मिरीसुद्धा त्यामध्ये घेतलेली आहे. काजू नसतील तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता, पण असतील तर तुम्ही नक्की ॲड करा. त्यानंतर आपण झटपट करायला आता आपण स्टार्ट करतोय. तर मी कुकरमध्ये 2 चमचे आपलं घरगुती साजूक तूप घेतलेलं आहे. तूप व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये जे काजू, तमालपत्र, दालचिनी घेतलं होतं ते घालायचं आहे आणि आपल्याला 1 ते 1.5 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे. काजूसुद्धा छान रोस्ट करून घ्यायचे. त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा मी त्यामध्ये ॲड केला आहे आणि पुन्हा एकदा कांदा सॉफ्ट होईपर्यंत 1 ते 2 मिनटं आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत चिरून ते त्यामध्ये ॲड केल्या आहेत. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील किंवा घरामध्ये अवेलेबल असतील त्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता तुमच्या चॉईसप्रमाणे. तर मी भाज्या ॲड करून पुन्हा एकदा 2 मिनटं व्यवस्थित परतून घेतला आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि हे सर्व छान असं 2 ते 3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये साधारण पाव कप दही घेतलेले तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे. तर त्यामध्ये मी पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. त्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. 1 चमचा धनेजिरे पावडर, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला इथे ॲड केलेला आहे आणि त्यानंतर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर ॲड केली आणि हे छान आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची. दह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची, म्हणजे मसाला पेस्ट आपण इथे रेडी करतोय. तर मी चमच्याने छान असं मिक्स करून पेस्ट तयार करून घेतली आहे. थिक अशी पेस्ट आहे, यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे. त्यानंतर मी इथे पाव चमचा हिंग ॲड करते आणि आपण जी पेस्ट तयार करून घेतली ती त्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे आपल्या ज्या भाज्या आहेत त्या छान अशा पद्धतीने त्या दह्याच्या आणि मसाला पेस्टमध्ये कोट होतील. त्यानंतर आपण जो राईस भिजवून घेतला होता तांदूळ, बासमती तांदूळ, तो त्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान मिक्स करून असं ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे गरजेनुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथे 1 कप बासमती राईससाठी मी 2 ते 2.25 कप जवळजवळ पाणी वापरलेलं आहे. हे नॉर्मल पाणी आहे. त्यानंतर बारीक चिरलेली छान ताजी कोथिंबीर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला हे सर्व छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला 2 ते 4 मिनटं छान शिजू दिलं आहे. छान एक उकळी आली की कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला उघडायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान मऊसूत मोकळा असा आपला मसाला पुलाव रेडी आहे. एकदम क्विक रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागतो. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. बऱ्याचदा काय होतं की आपण पुलाव वगैरे करताना मसाले फोडणीमध्येच घालतो, ते जळण्याची, करपण्याची शक्यता असते. तर अशी दह्यामध्ये मसाले सर्व घालून त्याची पेस्ट केल्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि मसाले वगैरे जळत नाहीत. तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. खूप क्विक रेसिपी आहे आणि जेवणासाठी अत्यंत उत्तम, डिनर असो किंवा लंच असो, उत्तम असा पर्याय आहे आणि दह्यासोबत किंवा तळलेलं कुठलाही पदार्थ, पापड, मिरगुंड, सांडगी मिरची यासोबत अप्रतिम लागतो. अगदी नुसता पुलावसुद्धा गरमागरम खाण्यासाठी अगदी उत्तम लागतो. तर तुमच्या इथे नक्की ट्राय करा आणि कसा झाला याचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.